कांदिवलीमध्ये स्थानिक गुंडांच्या 2 गटामध्ये राडा झालाय। कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर आरोपींनी हात उचलल्याचा प्रकार घडलाय। कांदिवली पश्चिमच्या एकतानगरमधील घटनेचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये गुंडांनी पोलिसांवरच हात उचलला। पोलिसांची कॉलर पकडली। यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। कांदिवली पश्चिमच्या एकतानगरमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला। कांदिवलीमध्ये स्थानिक गुंडांच्या 2 गटात राडा सुरू होता। यावेळेला पोलीस घटनास्थळी कारवाई करण्यासाठी पोहोचले, पण गुंडांनी कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवरच हात उचलला। गुंडांकडून शिवीगाळ सुद्धा करण्यात आली। मारहाणीच्या घटनेवेळी मोठी गर्दी जमली। लोक मोबाईलवर घटनेचा व्हिडिओ काढत होते। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। पुणे महापालिकेसाठी महायुती ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी आता सुरू झाली आहे। आज भाजप पुण्यामध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन केलं जाणार आहे। आज भाजप पुण्यातील निवडणुकीची दिशा स्पष्ट करणार आहे। तर आज पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीची एकत्र बैठक देखील होणार आहे आणि उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर असणार आहेत। रवींद्र दंगेकरांचा भाजपच्या जाहिरातींवर आक्षेप आहे का, अशा चर्चा सुरू झाल्यात। कारण पुणे पालिका आयुक्तांना प्रोटोकॉल कळला नाही असं दंगेकरांचं म्हणणं आहे। पालिकेच्या माध्यमातून जाहिरात यायला हवी होती असं दंगेकरांनी म्हटलेलं आहे। मी पालिका आयुक्तांना प्रोटोकॉल विचारेन असं देखील त्यांनी म्हटलंय। आज भाजप पुण्यामध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामांचं उद्घाटन होणार आहे। फडणवीस साहेब आपण तर स्वागतच केलं पाहिजे। पुण्याच्या विकासाला हा निधी हातभार लावल। आमची जे आयुक्त आहेत, प्रोटोकॉल ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांना समजतात का नाही मला कळत नाही। कार्यक्रम करत असताना खरं तर ह्या विकास कामांची जाहिरात ही महानगरपालिकेच्या माध्यमातून यायला पाहिजे होती आणि त्यामध्ये जो प्रोटोकॉल जो आहे, शासकीय जो प्रोटोकॉल आहे, त्या प्रोटोकॉलची एक जाहिरात यायला पाहिजे होती। पण ह्याच्यामध्ये आयुक्तांनी कुठं जाहिरात दिलेली नाही। त्यामुळं त्यांच्याशी मी भेटणार आहे, बोलणार आहे की तुम्हाला अजून महानगरपालिका समजली का नाही। नाती बदलू शकतात पण ऋणानुबंध नाहीत, तेजस्वी घोसाळकरांचं एक ट्विट आहे। तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्यात आलाय। तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। वेदनेतून घेतलेला निर्णय सुद्धा प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही असं तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। दादरमधल्या भाजपच्या स्मृती भवन या कार्यालयामध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा पक्षप्रवेश आता पार पडतोय। आपण या ठिकाणी पाहताय मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, प्रवीण दरेकर यांची उपस्थिती। मुंबई बँकेच्या संचालक गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा। तेजस्वी घोसाळकर भाजपची सत्ता असलेल्या मुंबई बँकेवर संचालकपदी वर्णी लागल्यानंतरच भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती। याआधीच तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरे सेनेच्या दहिसर विधानसभा क्षेत्रातील महिला शाखेच्या प्रमुख पदाचा राजीनामा देण्यात आला होता। त्यानंतर महिनाभरात तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती। उबाटा गटाच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत आणि मी मुंबई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत करतो। भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या 11 वर्षांमध्ये ज्या प्रकारे या देशाचा विकास केला
आणि गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून या मुंबई शहरामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई शहराचा जो कायापालट केला, त्यामध्ये अगदी पहिल्या 2 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये लागलेले CCTV कॅमेरा असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, BDD चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं त्याच ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये घर निर्माण करून देणं आणि अशा प्रकारे मुंबई शहरामध्ये 350 किलोमीटरच्या मेट्रोचं काम, याच्या सर्व विकासांनी प्रभावित होऊन आणि मुंबईची सुरक्षा आणि मुंबईचा विकास आणि त्याचबरोबर हिंदुत्व या रस्त्याने आपलं भविष्याची राजकीय वाटचाल पुढे नेण्याचा निर्णय तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, मुंबई शहर सुरक्षित राहावं याकरता आणि हिंदुत्वाचाच भगवा झेंडा या मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकून भगवाच फक्त मुंबई शहराची सुरक्षा ही घडवू शकतो, मुंबई शहराला सुरक्षित ठेवू शकतो, त्याकरता आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आम्ही त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि मी तेजस्वीजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी तेजस्वी अभिषेक घोसाळकर 2017 मध्ये शिवसेना पक्षातून नगरसेविका म्हणून निवडून आले होते. आता भाजपमध्ये मी पक्षप्रवेश केलाय, त्यामुळे खरं तर आम्ही जी साहेब आणि दरेकर साहेब यांचं मी धन्यवाद देते की माझा पक्षप्रवेश केल्याबद्दल. हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही, पण एक पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला ते सोडताना खूप दुःख होत आहे. पण माझ्या प्रभागात विकासाची कामं करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि खूप काही गोष्टी आहेत बोलायच्या, पण माहित नाही कसं बोलू. पण खरंच मला विकासाची कामं करायची आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी सगळी कामं होतील अशी मी अपेक्षा करते. आणि जे अभिषेकचं निर्गुण हत्या झालेली आहे त्याबद्दलही जी CBIने तपास लावत आहे संत गतीने, त्याचाही फटाफट तपास होईल आणि मला न्याय मिळेल, माझ्या घोसाळकर कुटुंबाला न्याय मिळेल हीच अपेक्षा मी CM साहेबांकडून करते आणि भारतीय जनता पार्टी तर्फे पण करते. आणि जी कामं ते देतील किंवा जे काम सोपवतील मला ते मी जसं मी शिवसेनेमध्ये असताना काम करत होते त्याचप्रमाणे त्याच्याहून जास्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेन हीच ग्वाही देते. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा सेनेला हा एक मोठा धक्का. तेजस्वी घोसाळकर यांचा आता भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. विकासाची कामं व्हावीत आपल्या प्रभागामधली, यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. फडणवीसांच्या नेतृत्वात आमची कामं होतील असा विश्वास आहे असं त्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या सेनेसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. पुढच्या बातमीकडे वळूयात. बिबट्या मुक्त संगमनेर तालुक्यासाठी जनआक्रोश आंदोलन केलं जात आहे. बिबट्याचे हल्ले वाढल्यानं संगमनेर तालुक्यामध्ये शेतकरी हे आक्रमक झाले. संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचं जनआक्रोश आंदोलन हे सुरू आहे. सातत्यानं बिबट्याचे होणारे हल्ले, त्याच्यामुळे नागरिकांमध्ये एक दहशतीचं, एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. लहान मुलांवर, वृद्धांवर बिबट्याचे वारंवार हल्ले होत आहेत. जनावरांवर हल्ले जे आहेत ते केले जात आहेत आणि बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी
सातत्यानं केली जाते. वन विभागाकडून तसे प्रयत्न सध्या सुरू आहेत. ठिकठिकाणी पिंजरे लावले जात आहेत. मात्र बिबट्याचे वाढते हल्ले पाहता आता जनआक्रोश आंदोलन जे आहे ते छेडण्यात आलेले आहे. बिबट्या मुक्त संगमनेर तालुक्यासाठी जनआक्रोश आंदोलन केलं जात आहे.